नमस्कार, देशनातीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाची ओळख करून घेणार आहोत ज्यांनी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत। धनुष्य बाण हाताने नव्हे तर दातांनी चालवणं हे केवळ ऐकायला अशक्य वाटतं, पण ज्याचं ध्येय स्पष्ट असतं त्याच्यासाठी मार्ग स्वतः तयार होत असतो। भारतातले पहिले आणि आजवरचे एकमेव टीथ आर्चर म्हणजेच दातांनी अचूक लक्ष भेदणारा कलाकार, हे नाव आता फक्त भारतात नाही तर जगभर दुमदुमत आहे। आज आपल्या सोबत आहेत अशाच जिद्दीचा, चिकाटीचा आणि आत्मविश्वासाचा अनोखा चेहरा म्हणजेच अभिषेक तावरे सर। नमस्कार सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये। सर, माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की टीथ आर्चरिंग ही खूप वेगळी संकल्पना आहे, तर ही कल्पना तुमच्या डोक्यात कशी आली? ऍक्च्युली माझं म्हणजे आर्चरचा अगोदर प्रवास जो आहे तो ॲथलेटिक्स म्हणून होता आणि मी स्कूलमध्ये असताना शालेय जीवनामध्ये माझी सुरुवात ॲथलेटिक्सकडे झाली। तर माझे जे क्रीडा विश्व सुरू करणारे स्वर्गीय श्री राजेंद्र खंडाळ सर आहे, तर त्यांच्या थ्रू मी त्यांच्या अकॅडमीमध्ये मी प्रवेश घेतला आणि सर्वसामान्यामध्ये खेळायचो। मला दिव्यांगाच्या पॅरा स्पोर्ट्स बद्दल काहीच माहिती नव्हतं आणि त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की मला कधी कधी धावताना त्रास वगैरे थोडाफार व्हायचा, तर ते बोलले की असं विचार नाही करायचा स्वतःबद्दल की तू डिसेबल्ड आहे असं ते विसरून जायचं। तर त्यांनी माझ्यामध्ये ती जिद्द एक केली। थोडा त्रास व्हायचा तर त्याला कसं मी ओव्हरकम करून म्हणजे टॅकल करून नॉर्मल मुलांमध्ये खेळायला लागलो। त्याच्यामध्ये स्टेट वगैरे पर्यंत मी रिप्रेझेंट केलं। पॅरा स्पोर्ट्समध्ये पण मी नॅशनल लेवलला खेळलो। जवळपास मी 8 वर्षाचा जवळपास मी ॲथलेटिक्समध्ये मेडलिस्ट होतो नॅशनलला। मग मला लिगामेंटचा त्रास जाणवला, तर थोडं दुखापत झाल्यामुळे मी बघितले, डॉक्टरकडे गेलो। मग त्यानंतर सांगितलं त्यांनी की तुम्हाला नीची ऑर्थोस्कोपी करावी लागेल। तर घरच्यांची एवढी परिस्थिती नव्हती त्यावेळेला, तर ते ऑपरेशन मग 2-3 डॉक्टर्सकडे गेलो। मग खर्च त्यावेळेस 2009 मध्ये 8-9च्या जवळपास 35,000 40,000 तर ते खूप। मी म्हटलं आता आपल्याला गेम सोडावा लागणार। मी घरी काही सांगितलं नाही, तर थोडंफार असं संध्याकाळी ग्राउंडला जायचो, असं करायचो। थोडं माइंड डिस्टर्ब होतं की आता कसं करायचं, कारण आपण स्पोर्ट्स पर्सन म्हणून भविष्याचा विचार केला होता की आपण इथपर्यंत गेलो, आपल्याला इंडिया खेळायचं आहे। तर स्वप्न होती, म्हणजे प्रत्येक खेळाडूची स्वप्न असतं, तशी माझी एक स्वप्न होती की आपल्या छातीवर तिरंगा असेल, पाठीमागे इंडिया असेल। तर ते कुठंतरी थोडंसं धुसर चित्र दिसायला लागलं। ॲथलेटिक्स मला स्टॉप करावा लागला, पण मी म्हटलं आता काय करायचं ऑपरेशन वगैरे। मग आता असं साहजिक डिस्कशन, असं जे काही माझे ॲथलेटिक्समधले मोठे होते त्यांच्याशी असं डिस्कशन, मग इकडल्या डॉक्टरकडे जायला, तिकडल्या डॉक्टर कोण कमी म्हणजे खर्चामध्ये आपलं होईल असं ते चालू व्हायचं। बट ते काही झालं नाही। मग थोडं थांबलो, मग आईला कळलं की ग्राउंडवर काय असं वगैरे। मग ते बोलले की आईचे काका जे होते ते योगायोगाने लता मंगेशकर हॉस्पिटल, त्यांनी माझं खूप कमी याच्यामध्ये ऑपरेशन करून दिलं। डॉक्टरशी जे होते, जे ऑर्थो सर्जन होते, त्यांनी सांगितलं की तुम्ही नंतर काही महिन्यानंतर ट्राय करू शकता। तर त्यानंतर पण थोडं मग दुखापत हलकी हलकी थोडीशी व्हायला लागली। मी म्हटलं मला कुठेतरी स्विच करावं लागेल, पण त्या अगोदर मी स्टेटमध्ये रिले आणि वैयक्तिकरित्या गोल्ड जिंकलो होतो ॲथलेटिक्समध्ये। पण मी म्हटलं हे थोडंसं मला कुठेतरी अजून अडचणीला सामोरं जावं लागेल, तर मी थोडंसं तिथे स्विच म्हणजे स्टॉप होण्याचा निर्णय घेतला। त्यावेळी 2 वर्ष मग थोडंसं विचार केला काय करायचं आहे। मग दुसऱ्या गेमसोबत जाणे, बघणे काय होते काय नाही। तर अशा वेळेस ते आर्चरीमध्ये एक संदीप गोये म्हणून आहेत माझ्या ओळखीचे, जे स्पोर्ट्समध्ये सिनियर होते, तर त्यांना दादा नावाने हाक मारतो की मग त्यांचं गेम बघायचो, हे कसं होतं, काय असतं, याला काय म्हणतात, मग हे आर्चरी, मग एक एक पार्टचं नाव, मग हे काय करतं। तर एक थोडंसं मग क्युरियोसिटी निर्माण झाली। मग ते बोलले की आम्ही जेव्हा आम्ही इंटरनॅशनल टूरला जातो तर तुझ्यासारख्या अर्थ ते वेगवेगळ्या पद्धतीने आर्चरी करतात, तर तू पण करू शकतो जर तू ट्राय कर। तर मला कितीचं होते, काय होते इक्विपमेंट, तर ते त्यावेळेस कॉस्ट जवळपास नियर 1 लाखाच्या जवळपास असं काहीतरी जात होतं। तर मग आईला सांगितलं, आई म्हणे एवढा खर्च कसा वगैरे। तर म्हटलं बघ, मग आईने माझ्यासाठी गोल्ड मॉर्गेज केलं। मग आर्चरीचं सामान जे येतं साहित्य ते अवेलेबल करून दिलं। ते घ्यायसाठी मी आर्मी स्पोर्ट्सला पुण्याला गेलो। तिथून मग जे जुनं साहित्य असतं सेकंड हँड ते परचेस केलं। पण त्यासोबत आणखी काय काय लागतं ते मला आयडिया नव्हती। मग त्याकरता अजून पैशाची जुडवाजुडव सुरू होती
आणि योगायोगाने माझा मित्र आहे जो शिवछत्रपती अवॉर्डी आहे, त्याला 1 लाखाचा लोन मिळालं. त्याच्यामधले 50,000 मला दिले. आईची सोनं सोडो, ॲरो घे आणि उरलेले पैसे तू स्वतःवरती खर्च कर डाएट वगैरे. मी म्हटलं मला डाएटला आमच्या गेममध्ये एवढं नाही लागत खर्च, फक्त इक्विपमेंटसाठी लागतं. तर तिथून मग सुरुवात झाली. प्रॅक्टिस करायला लागलो इथे दीक्षाभूमीच्या ग्राउंडवरती त्यावेळेस, कारण नागपूरमध्ये सहजासहजी ग्राउंड अवेलेबल नव्हते सेफ्टीच्या दृष्टिकोनातून. ही कधीची गोष्ट आहे? ही आहे 2014 डिसेंबरच्या जवळपासची. अच्छा. इक्विपमेंट घेतलं मी ऑगस्टच्या जवळपास गेलो होतो, पण त्या ऑगस्ट ते डिसेंबरच्या मधामध्ये जो दादा होता ज्याच्यामुळे मी स्पोर्ट्स आर्चरी जॉईन केला, तर त्याची प्रॅक्टिस होऊ द्यायचं. मग त्याचं साहित्य काढून माझ्या ह्याला लावायचं, तो घरी जायचा आणि माझी प्रॅक्टिस झाल्यावरती मग त्याला ते रिटर्न करायचं. असं ते बरेच दिवस तो काळ चालला. मग योगायोगाने दादा आर्मी स्पोर्ट्सला ज्यावेळेस प्रॅक्टिसला असं जायचं, तर त्यावेळेस चंद्रकांत तिलक जे आर्चरीचे कोच आहेत, तर आज ते भारतीय तिरंदाजी संघाचे पण कोच राहिलेले आहेत. 5 ते 6 टीम सोबत ते हे इंडियाला रिप्रेझेंट केलेलं आहे. तर त्यांच्याशी ओळख झाली. मग दादांनी सांगितलं गेला आर्चरी करायला होतं दादानी, याच्यासाठी ते बनविलेलं आहे. तर सर म्हणे असं कसं, मला बघायला येतो. मग म्हणे मी येतो. ते सरांना एक क्युरियोसिटी एक वाटली आणि रात्रभर ड्युटी करून ते दिवसभर मला ट्रेनिंग द्यायचे. अच्छा. तर ते योगायोगाने बुलढाण्याचे आहेत, पण असेंब्ली आपले हिवाळी अधिवेशन असते त्यावेळेस नागपूरला आले होते. त्यावेळेस ओळख झाली. मग त्यांनी बघितलं कसं काय होतं, त्यांनी इंटरेस्ट घेतला. मग त्याच्यामध्ये थोडंफार चेंजेस करून दिले टेक्निकली. त्यांनी जवळपास 12-13 दिवस त्यांनी माझ्यावरती जेवढं लक्ष द्यायचं ते दिलं. त्यांनी म्हटलं की तुला जर अजून शिकायचं असेल पुढे आणि ॲडव्हान्स ट्रेनिंग करायचं असेल, तुला इथून बुलढाण्याला यावं लागेल. तर काही काळ मग थोडासा 3-4 महिन्याचा ड्युरेशन जो होता डिसेंबर ते एप्रिल पर्यंतचा. मग सरांना म्हटलं सर तुम्ही माझ्यासाठी रूम बघा, मी बुलढाणा येतोय. काही दिवस गेले की आर्चरीसाठी काय करायचं, मग जुळवा की आपल्याला काय केवढा खर्च येऊ शकतो, कारण ऑलरेडी खर्च झालेला होता. फायनान्शियल स्टॅबिलिटी एवढी नव्हती. घरच्यांनी म्हणजे एवढं होतं की खाऊन पिऊन सर्व संपन्न आपण एवढं होतो. तर ते सगळं म्हणजे त्यावेळेस बाहेर जाण्याचं केलं. फर्स्ट टाइम नागपूरमधून एवढ्या दिवसाकरिता बाहेर गेलो. तिथे मग ट्रेनिंग घेतलं. छोट्या छोट्या गोष्टी आल्या. आणि ह्या दरम्यान म्हणजे फक्त एक छोटस एक पॉइंट होता की ज्यावेळेस मला भीती केव्हा वाटली की ज्या आर्चरी इक्विपमेंट आणलं दादानी तयार केलं, दाताने कसं ओढायचं, त्यांनी ओढायला गेलं तर तो त्याला जमलं नाही. त्यांनी मला फोन केला की अरे म्हणे हे मी ओढून प्रयत्न, मला नाही जमत आहे म्हणे, तुझ्याने होईल का. मी जस्ट म्हणजे असं घरी तयारी करत होतो की आता मला थोडंसं आंघोळ वगैरे करायचं. राहू दिलं ते बाजूला पळत आणि पटकन दादाकडे गेलो आणि ओढलं कसंही करून. मी म्हटलं हे ओढायचं नाही तर म्हटलं माझ्या डोळ्यासमोर म्हणजे तिथून गाडीवरती त्या दादाच्या घरी जाऊन डोक्यात असंख्य प्रश्न होते. एवढं सगळं घेतलं, आता आई काय म्हणेन, मग हे काय म्हणेन. मग आता म्हटलं शिवा पडणार आपल्याला की एवढा खर्च केला. तर ते झालं, कसं तरी जिद्दीने केलं. मी म्हटलं ही अर्धी लढाई इथे जिंकली मी. तर तसं ते त्यावेळेसचा तो होय होता. मग जसं आता सांगितलं की मी बुलढाण्याला गेलो, तिथे ट्रेनिंग घेतली. सरांनी मला बऱ्याचशा गोष्टी ते सांगितल्या, खूप वेळ दिला माझ्याकडे. आमचा शेड्यूल सकाळपासून सुरू व्हायचा. मी 11-12 वाजेपर्यंत ग्राउंडवर, मग दुपारी येणे, मग टिफिन घ्यायला जाणे, मग रूमवरती येणे, असं करून मग संध्याकाळी ग्राउंडवर जाणे संध्याकाळचे. आणि सर पण संध्याकाळी रूमवर यायचे, बोलायचे. सरांना माझ्याकडून भरपूर एक्सपेक्टेशन होत्या. मलाही वाटत काहीतरी करायचं आहे. बट खूप साऱ्या गोष्टी अशा सरांनी माझ्या डोक्यामध्ये एवढं सांगितलं, हे केलं नाही, असं होतं, असं होतं, बऱ्याचशा गोष्टी. पण ते मी कुठेतरी करू नाही शकत होतो. असं वाटत होतं खूप साऱ्या गोष्टी मिळाल्या, पण काय करायचं आहे हे सुचत नव्हतं. मार्ग सापडत नव्हता. मार्ग म्हणण्यापेक्षा असं की ते इम्प्लिमेंट नाही करू शकत त्यावेळेस खेळताना. मग सरांनी बोलणं सोडून दिलं. अच्छा. म्हणजे त्यांना वाटलं मी एवढं सगळं सांगतो हा व्यवस्थित नाही करून पाहत आहे. मग माझ्या डोळ्यासमोर दिसायचं की छोटे छोटे मुलं जे आहेत, ज्यावेळेस मी आर्चरी स्टार्ट केलं, माझं एज झालं होतं ऑलमोस्ट 24च्या जवळपास, असं काहीतरी 23 असं काही. म्हटलं छोटे छोटे मुलं, अंडर 14चे मुलं, अंडर 17चे मुलं, म्हटलं माझ्यापेक्षा जास्त स्कोर मारते आहे. आणि मला स्वतःला आतमध्ये असं लाज वाटायला लागली. म्हटलं आपण मोठे असून काहीतरी आपण हे करत नाही आहे, स्कोर नाही वाढत आहे. मग 1 महिन्याच्या जवळपास म्हटलं आता आपलं जे होतं की प्लॅनिंग करून आलं तर ते झालेलं आहे. मग मी नागपूर आलो. नागपूर आल्यानंतर पुन्हा प्रॅक्टिसला सुरुवात केली आणि एक एक गोष्ट सरांची आठवत गेलं, स्वतःला टाइम देत गेलो. म्हणजे आमच्या याच्यामध्ये पॉईंट सिस्टम असतं 360 पॉईंट मध्ये. तर मी त्यावेळेस बुलढाण्यात होतो 250-260च्या रेंजमध्येच होतो. तर हा स्कोर म्हणजे एकदम निराशाजनक असतो. म्हणजे एकदम असं वाटतच नाही की हा स्कोर आहे, म्हणजे आमच्यासाठी ही आहे.
आलो, मग 300च्या जवळपास आलो स्कोअर. मग सरांना अपडेट द्यायचं फोनवर, सर असं झालं, ही मिस्टेक झाली, ती मिस्टेक झाली. तेव्हा बोलायला लागले मग सर? नाही, बोलत तर होते, म्हणजे 2-3 दिवस असं बोलले नव्हते, बोलणं सोडून दिलं होतं. मग रूम वरती मग कधी कधी एकदा असंच रडणं येऊन गेलं, डोळ्यात पाणी येऊन गेलं की सर बोलत नाही आपल्यासोबत. तर मग त्या गोष्टी त्यावेळेस झाल्या. नागपूर आल्यानंतर एक एक गोष्ट आठवत गेलो, मग एक इम्प्रुव्ह. सरांनी ही गोष्ट सांगितली, मी त्याला वेळ देत गेलो, ही आहे तर की, आणि मग ते इम्प्रुव्ह होते. मग सरांना मग छोट्या छोट्या मिस्टेक सांगितले सरांना, हे चूक झाली एखादी. फोनवरती पण थोडंसं सरांचं ऐकावं लागत होतं. मग 300च्या जवळपास 300 क्रॉस असा स्कोअर वगैरे. कधी कधी मनात यायचं सरांना, कधी खोटं सांगून द्यायचं. मी म्हटलं खोटं सांगणे म्हणजे म्हटलं स्वतःशी खोटं बोलणं. आणि म्हटलं हे कसं, कारण असं वाटलं की सर तर बघत नाहीये. कधी कधी मनामध्ये येते विचार, तर मी म्हटलं नाही, म्हटलं हे चुकीचं आहे. सरांनी एवढा विश्वास आपण आहे आपल्यावरती आणि कुठेतरी हे होत आहे. तर मग छोटे छोटे मग भूषण निगोट म्हणून तो टाटा आर्चरी अकॅडमीला होता, तो माझ्या संपर्कात आला नागपूरला. मग आम्ही दोघं मिळून प्रॅक्टिस करायचो नागपूरमध्ये. त्यावेळेस बरेचसे कमी मुलं रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये. आम्ही 3-4 जण सोडलो नागपूरला, तर कोणी प्रॅक्टिसला नव्हतं. फक्त कॉम्पिटिशन आली आहे म्हणून कोणीतरी प्रॅक्टिस सुरू करायची. आणि आमच्यात जिद्द होती. तो एक चांगला ॲथलीट होता आणि मी पण. तर म्हणजे माझी सुरुवात होती, पण माझ्यात जिद्द होती आणि कुठेतरी माझी जी पार्श्वभूमी होती ते ॲथलेटिक्समध्ये होते. आणि कुठेतरी स्वप्न जे होते की आपल्याला याच्यामध्ये आपण इंडिया रिप्रेझेंट करू शकतो, त्याकरिता आपल्याला जेवढं होईल ती जीवातून म्हणजे मेहनत करायची आहे. तर आमचा तो शेड्यूल चालायचं. 8:30 पर्यंत 9 पर्यंत यायचं आणि 4 वाजेपर्यंत प्रॅक्टिसला राहायचं. हीच आपली ड्युटी. अधामधात मग झाडाखाली, आम्ही निंबाच्या झाडाखाली थोडा वेळ अर्धा तास आराम वगैरे बसून, तिथे पावसात पण आम्ही तिथेच. तर एक छोटं एक म्हणजे त्या ज्या स्ट्रगल म्हणणं आहे की एवढ्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहे, तर ती कुठेतरी असं सुखावून जाणार आहे. त्यावेळेस जो काळ होता तो हे होता. बट आता बोलताना असं वाटतं की ती जर तो टाइम नसता तर आता ते बोलू शकलो नसतं. बरोबर. तर अशा तर प्रवास चालत गेला आर्चरी. आणि 2016ला मी म्हणजे फर्स्ट टाइम जेव्हा नागपूर युनिव्हर्सिटीला रिप्रेझेंट केलं, तर मी फर्स्ट पॅरा आर्चर होतो जो ओपन कॅटेगरीमध्ये खेळलो नागपूरला. त्यावेळेस मी फर्स्ट रँक होती, गोल्ड मेडलिस्ट, आणि ऑल इंडियाला रिप्रेझेंट केलं. आणि तिथे मी पहिला पॅरा ॲथलीट होतो. मग तिथे पटियालाला मी गेलो, सिलेक्शन झालं नागपूर युनिव्हर्सिटीतर्फे. तर तिथे मग बरेचसे लोक माझ्याकडे बघायला लागले की आर्चरी करतायत जाताना. आता ज्यांना पायांचा प्रॉब्लेम आहे ते उभे राहून किंवा थोडंसं बसून वगैरे करतात. हात चांगला आहे कारण हा गेम हातांचा आहे. दाताने कसं करतो, काय करतो, ते म्हणजे कुठेतरी सर्वांना वेगळं वाटलं. आणि त्याच्यामध्ये पण माझा परफॉर्मन्स व्यवस्थित छान होता. तर मग तिथे टीम इंडियाचे कोच त्यावेळेसचे जीवनज्योत सर त्यांनी बघितलं. मग त्यांनी अप्रिशिएट केलं. मग त्यांनी त्यांच्या जवळचे जे आर्चरीचं काही साहित्य असं ते मला गिफ्ट केलं, त्यांच्या आईंनी पण. आणि तिथून मग न्यूज मध्ये एक तिकडल्या न्यूज मध्ये व्हायरल झालं की टीथ आर्चर मग इंडियाचा. मग मला वाटते की आज तक वगैरे ते न्यूज नेशन हे ह्या शॉर्ट न्यूज मध्ये असं व्हायरल झालं. मला माहित नाही. मग एक सरांनी सांगितलं की तेरी न्यूज आहे, ते पंजाबी होते, मला काही कळलं नाही. त्या गोष्टी व्हायरल होत गेल्या थोडं थोडं. आणि मी माझ्या ह्याच्यातच होतो. मी कधी ते कुठे बघितलं नाही, काही नाही. माझा फोकस होतो खेळणे. मधात मग मी मित्रांनी म्हटलं डूड आर यू ऑन गुगल म्हणून. मी म्हटलं काय, एवढं काय लक्षात, अरे तू गुगलवर आहे. मग मी स्वतः सर्च केलं. त्या रात्री मी सर्च करत होतो, माझं नाव गुगलवरती आलं खूप वेळा. तर रात्रभराचं थोडंसं वेगळं वाटायला लागलं. म्हटलं चला ठीक आहे. मग थोडा प्रवास होत गेला, हायलाइट होत गेलं. पण ह्या सगळ्यामध्ये मी एक लक्ष ठेवलं की मी जे माझा आहे बेस आहे, माझा स्पोर्ट्स आहे आर्चरी, ते कुठे थोडे आपल्याला भरकटायला नको. म्हटलं जे होईल, म्हटलं पॉझिटिव्ह जेही व्हायचं किंवा निगेटिव्ह आहे नाही, पण आपला 100% द्यायचा हा माझा एक निर्धार होता. तर छोट्या गोष्टी प्रॅक्टिस सोबत. मग जसं हायलाइट झाला तो बरेचसे फोन इकडून, हे इंटरव्ह्यू करायचं, ते करायचं. तर माझं प्रायोरिटी ह्या गोष्टीवरती तर मी ते करत गेलो. हिस्ट्री TV 18ला मग कृष्णाभिषेक सोबत माझा खूप मोठा एपिसोड ONGMR इंडियाला आला. तिथून हायलाइट, मला स्पॉन्सरशिपसाठी मदत झाली. त्यावेळेस मला 2017ला ASIC जी जापनीज कंपनी आहे त्यांच्यासोबत माझा कॉन्ट्रॅक्ट झाला. तर त्याचं त्यांनी म्हटलं तुम्हाला पैसा वगैरे काय. मी म्हटलं मी पैसे घेतले तर कुठेतरी, म्हटलं हे कुठेतरी म्हटलं आपल्याकडे इकडे तिकडे खर्च होणार आणि हे नक्की. मी म्हटलं माझी जी किटची किंमत राहील ती माझी, म्हटलं ते कॉन्ट्रॅक्ट होईल. तर मी स्पोर्ट्स किट्स त्यांना म्हटलं आणि जवळपास 6 लाखचा त्यावेळेस 2006 मी कॉन्ट्रॅक्ट केला. तर
त्यानंतर 1-1.5 वर्ष 17 आणि मग 18 म्हणजे एंडिंगचा होता आणि 18 पासून असं कंटिन्यू प्रॅक्टिसमध्ये त्या नवीन इक्विपमेंटवरती 1-1.5 वर्षात माझं थोडंसं मग आम्ही त्यावर्षी मेडल जिंकलं इंटरनॅशनलला. मी पण खेळलो, रिप्रेझेंट केलं इंडियाला आणि ते स्वप्न कुठेतरी पूर्ण झालं. तर बऱ्याचशा गोष्टी अशा म्हणजे त्या प्रवासात राहिल्या, अडचणी तर येतच राहिल्या. तर छोट्या गोष्टी ज्या होत्या त्या तर निघून गेल्या. काही मोठ्या गोष्टी ज्या होत्या त्यांना थोडासा टाइम लागला. मग आपलं पर्सनल लाईफ असो किंवा मग घरचं किंवा आपलं पण छोट्या गोष्टी आणि ह्या सगळ्यामध्ये मित्रांना कसा वेळ देणे. कारण माझ्या याच्यामध्ये ह्या प्रवासामध्ये फॅमिली, कोच आणि मित्रांचा खूप मोठा रोल आहे. म्हणजे मी आज इथे जे आहे ते मला वाटतं की मी त्यांच्यामुळे जरी मी एकटा जरी असं लोकांसमोर दिसतो की मी टीथ आर्चर आहे, पण ते म्हणतात ना की आपल्या टीम शिवाय आपण काहीच नसतो, तसं ते माझी एक टीम आहे. पण सर आता आपण हाताने जेव्हा धनुष्यबाण चालवतो तेव्हा त्यातच तर लोकांना नेम लावताना खूप त्रास होतो किंवा त्याच्यासाठी खूप एकाग्रतेची आवश्यकता असते आणि खूप प्रॅक्टिसची पण आवश्यकता असते. पण हे टीथ आर्चरिंग म्हणजे खूपच वेगळी कन्सेप्ट आहे. तर तुम्हाला त्यावेळी काही त्रास झाला का? म्हणजे हाताने धनुष्यबाण खेळणे वेगळी गोष्ट आणि दातानी करणे वेगळी गोष्ट आहे. काय त्यात्रास झाला तुम्हाला? सुरुवातीला तर इक्विपमेंट बद्दल काहीच माहिती नव्हतं, फक्त ओढणे मारणे एवढं समजून. याच्यात टेक्निकल काय असते, कुठले प्रेशर्स काय, कुठले इक्विपमेंट्स त्याच्यामध्ये वापरावे, जसं असं नाही होतं याच्यामध्ये की तुम्ही धनुष्य घेतला आणि ॲरो कुठले घेतले. हा टेक्निकल पार्ट. याच्यामध्ये नंबर्स असतात, तुमच्या स्पीडनुसार ते मॅच करावे लागतात. त्याच्यानंतर ट्युनिंग असते की ते ॲरो बरोबर कसे जातील, ते सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये नंतर कळत गेल्या मला. सुरुवातीला तर थोडं कमी पाऊंडेज पासून, कारण 50-60 पाऊंडेज आज मी बोलतो जो हायेस्ट लेवल असतो म्हणजे कॉम्पिटिशनच्या रूलनुसार, तर ते मी ओढतो आहे. जे म्हणजे आता सर्वसामान्य जे ओढतात तर त्यांना त्रास जातो. जे बॉडी बिल्डर ते ओढायला पाहतात तर ते ओढून ते घेईल, बट आम्ही ते जे रिपिटेशन आहे, जर 50-60 पाऊंडेज म्हटलं 28 to 32 kg एवढं ड्रॉ वेट ते पूल करणे आणि ते पण दिवसामध्ये 300 to 500 टाइम्स करणे म्हणजे जोक नाहीये. तुम्ही एका बॉडी बिल्डरला तुम्ही करायला लावा तर तो 2-4 वेळा 10 वेळा, पण तेच जर तुम्ही म्हणाल त्याला 500 वेळा करा तर तो नाही करणार. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात. हे इझी नाही आहे. आणि दाताने म्हटलं तर थोडंफार म्हणजे जॉब वगैरे असतं तर त्याच्यावरती थोडंफार यायचं. मग मसल्स वरती यायचं. माझा मी म्हणजे लेफ्ट हँड माझा चांगला आहे आणि लेफ्ट साइडने मी दाताने पूल करतो. तर माझे जे मसल्स आहेत ते एकाच मसल वरती दोन्ही प्रेशर येतं. तर ते मला खूप उशिरा कळलं जेव्हा फिजिशियन सांगितलं की तेरे एक ही जगह पे ट्रिगर पॉइंट बनता है, तो वो पेन है, तो थोड़ा सा स्ट्रेचिंग वगैरे क्या होता है तो वो करते जा. आम्हाला बेसिक एक्सरसाइज माहिती होती, बट माझ्या जे इंजुरी आली होती त्यानुसार मला एक्सरसाइज वेगळी करावी लागायची की ही वारंवार येणार आहे मला. तर त्याकरिता ती येऊ नये किंवा खूप आली तर एवढा परिणाम होऊ नये, त्याकरिता मला मग जे फिजिओनी एक्सरसाइज त्या करायचो मी. म्हणजे कधी मिस्टेक पण केल्या, हलगर्जीपणा पण होते, त्या पण ऍक्सेप्ट करायला पाहिजे की कधी आलो घाई झाली, वॉर्मअप न करता इक्विपमेंटला हात लावले आणि हे करणे. तर माझा मसल्स एकदा पूल झाला, मी पाण्याची बॉटल उचलायला गेलो तर डोळ्यातून पाणी, एवढं पेन. आणि अशातच मी 2015 म्हणजे 2015च्या जवळपास माझी ट्रायल्स होती. ते कशी खेळलो ते मला माहिती होतं. तो अनुभव खूप वेगळा होता. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा पण कोणी असतं त्यांना सांगतो की वॉर्मअप आवश्यक आहे. मी याच्यातून गेलेलो आहे, तर तुम्ही तेच चुका नको करा. बरोबर. पण आता या नवीन गोष्टींमध्ये आपण जर एंटर करतो तर लोकांचा प्रतिसाद कधी पॉझिटिव्ह पण येतो, कधी निगेटिव्ह पण येतो. तुम्हाला कसा प्रतिसाद आला लोकांचा? प्रतिसाद मी म्हणजे जर्नी सांगितली तर काय आहे की जर लहानपणापासून तर जेव्हा आर्चरी करेपर्यंत आणि आर्चरी नंतर जेव्हा मी फेमस झालो तो प्रवास खूप वेगळा होता. म्हणजे लहानपणी आपल्या डिसेबिलिटीनुसार चिडवायचे, ठीक आहे ते लहानपण होतं, पण जेव्हा आपण मोठं होतं तरी पण थोडंसं कोणी काय बोलायचं, पण मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. आपलं खेळणे, सकाळी आपलं म्हणजे माझं जे रुटीन होतं की सकाळी उठणे, ग्राउंडवर जाणे, घरी येणे, थोडा अभ्यास करणे, स्कूलमध्ये जाणे, स्कूलमधून पळत लवकर घरी येणे, ग्राउंडवर जाणे, ग्राउंडवरून घरी आला, अभ्यास करून जेवण करून आपलं झोपणे, हे माझं रुटीन होतं. म्हणजे कोणाशी काही घेणं देणं नाही, घराच्या मागे काय चालू हे सुद्धा मला माहिती नाही पडत होतं, आजही नाही पडत तेवढं. तर ह्या रुटीन मधून मी निघालेलो होतो. तर काही गोष्टी तेच की काय करेल खेळून वगैरे भरपूर जण म्हणायचे. आणि कुठेतरी एक आवड होती, तर ती कुठेतरी मी सांगितले मगाशीच की एक स्पोर्ट्स वेगळं असतं, तर ते मला वाटलं की याच्यात आपण काहीतरी करू शकतो किंवा मग काहीतरी करायचं आहे याच्यामध्ये. आणि लहानपणी असताना तर एकच गोष्ट आपण म्हणजे
असं वाटायचं की आपलं जिंकायचं, नोकरी मिळेल नाही मिळेल हे काहीच नाही डोक्यात, फक्त आपलं जिंकायचं एवढं डोक्यामध्ये असायचं. तर त्या गोष्टी होत्या. मग ते सांगितलं की माझं ऍथलेटिक्स एवढं झालं, मग माझा इंजुरी आली, त्यानंतर मग आर्चरीकडे ओढलं. तर काही काहींनी ते माझ्या घरी येताना तसे बोलायचे कशाला एवढं खर्च करता वगैरे वगैरे, काही होत नाही वगैरे. तर माझ्या घरच्यांनी एकच सांगितलं त्याला जे करायचं ते करतील. तर त्यांचा एक पाठिंबा होता पॉझिटिव्ह. तर मग त्यानंतर जे आपल्याला 2016-17च्या जवळपास माझं जे जर्नी होती, ज्यावेळेस मला हिस्ट्री TV 18 इंटरनॅशनल जे न्यूज चॅनल होतं त्यांनी उचललं, मग व्हायरल झालं, हे झालं. मग सर्वजण मग सेल्फी काढणे, मग ते ठेवणे स्टेटसवर, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जे आपल्याला काही म्हणत होते तेच ठेवताय, तो बदल म्हणजे बघितला मी. सक्सेस मिळाल्यावर तो बदल होतो. तर तो जो अनुभव होता ना तो खूप वेगळा होता. पण अशामध्ये फक्त मी जे माझ्या पाठीमागे उभे होते फायनान्शियली म्हणा किंवा असंही जेही होतं, त्यांच्या छोट्या छोट्या मदत माझ्यासाठी खूप होतं. मी त्यांच्यासोबत आजही आहे, त्यावेळेस होतो तेही आजही, म्हणजे त्यावेळेस माझ्यासोबत ऑब्व्हियसली आहे की ते माझ्यासोबत आजही असणार. तर मी बस हे राहिलो, बाकीच्यांना मग मी लाईटली ओके एवढंच राहिलो. तुमच्या या सक्सेसचं श्रेय तुम्ही कोणाला देणार? श्रेय म्हटलं तर बघायला गेलं तर असं एकाला तर देता येणार नाही, कारण मला असं वाटतं की मी ज्यांच्यामुळे स्पोर्ट्समुळे आलो त्यांचा खूप मोठा एक होता. त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही एकदा एक चांगले ऍथलीट नाही झाले तरी चालेल, पण तुम्ही एक चांगले माणसं बना समाजासाठी. तर असं माझे जे राजेंद्र खंडाळ सर होते, ज्यांच्यामुळे आम्ही केलं, ते कोरोनामध्ये नाही राहिले, तर त्यांचा परिणाम खूप मोठा जास्त होता. तर अक्षरशः, कारण ते गेले तर त्यावेळेस म्हणजे आम्ही खूप जण असे जवळपास जे त्यांना मानणारा जो वर्ग होता, त्यांनी ते बऱ्याचशा विद्यार्थ्यांना खेळाडूंना तयार केलं, नोकरीवर लागले. तर त्याच्यात जवळपास काही विसरले, काही आम्ही आहोत आजही नाही विसरलो आणि कधी विसरणारही नाही. तर असे लोक आम्ही त्यांच्या जवळ होतो. तर मग त्यांचा जो परिणाम होता तर म्हणजे तेही आहे. त्याच्यानंतर माझी जे नवीन निर्माण जे झाली, तर चंद्रकांत दिलक सर आहे, संदीप दादा, ज्यांनी मला आर्चरीत आणलं. फॅमिली तर असतेच आपल्यासोबत कधी, कारण मला वाटतं की फॅमिली अशी आहे की आपल्याला किती वाईट बोललं तरी ती असते की आपलं कधी निगेटिव्ह विचार नाही करू शकत. म्हणजे त्यांना वाटतं की आपल्या मुलांचं चांगलंच व्हावं. तर म्हणजे हे श्रेय मित्र आणि पॅरेंट्स झाले माझे, आणि कोचेस हे आहे, आणि जे वेल विशर जे माझ्या पाठीमागे राहिले, आणि ह्या प्रवासादरम्यान ज्यांनी मला कुठली गरज लागली, स्पॉन्सरशिप वगैरे वगैरे जेही असतील, PSI सतीश मेश्राम म्हणून त्यांनी फायनान्शियल, गजानन नांदुरकर ते पोलीस कॉन्स्टेबल त्यांनी खूप मदत केली, म्हणजे पर्सनल लेवललाही मदत केली त्यांनी स्पोर्ट्स व्यतिरिक्त. तर म्हणजे जेव्हा कधी कधी आपल्या स्पोर्ट्सच्या व्यतिरिक्त जेव्हा प्रॉब्लेम होते, त्यांनी तो काळ पण माझा काढून नेलेला आहे. आता तुम्ही भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती खूप स्पर्धा खेळलेल्या आहात, पण या स्पर्धांमध्ये तुम्हाला कोणकोणते सन्मान आतापर्यंत मिळाले? ऍक्च्युली इंटरनॅशनल लेवलला तसं सन्मान काही मिळालेला नाही, कारण मला मेडल नसल्यामुळे त्या गोष्टी असतात, थोडंसं हे होतं. पण नॅशनल लेवलवरती खेळलो तर बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या मिळालेल्या आहेत. म्हणजे काही काही न्यूज अवॉर्ड जे असतात, जी 24 तासचा अटल सन्मान गडकरी जी आपले जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्या हस्ते मिळाले. त्यानंतर बरेचसे आहे, खासदार क्रीडाभूषण अवॉर्ड्स आहे. मग नॅशनल स्पोर्ट्स डेला त्यांच्यातर्फे म्हणजे 3-4दा गडकरी साहेबांच्या हस्ते. आणि रिसेंटली मागच्या वर्षी मला तरुण तेजागी जो लोकसत्तेचा अवॉर्ड आहे, तर पियुषजी गोयल आणि मंगल प्रतापजी लोढा जे मंत्री आहेत, तर त्यांच्या हस्ते ते मिळालं, की जिद्द म्हणून त्यांचा पुरस्कार वगैरे ते जे नाव देत होते, तर त्या यांनी मिळालं. आणि म्हणजे अवॉर्ड्स छोटे मोठे कुठलेच नसतात. फक्त मला एक म्हणायचं की ते सर्वजण आपापल्या कॅपॅसिटीनुसार त्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला बोलवतात, तोच एक मोठा सन्मान असतो आपल्यासाठी. तर प्रवास असा आहे की ह्या गोष्टी मिळत आहे, भविष्यातही मिळतील आणि एक वेळ हे राहील. पण मला असं वाटतं की ह्याच्यातून आपण अनुभव आणि आपण कसं राहतो आपल्या ह्याच्यामध्ये, आपला बाय नेचर आपण कसं राहतो हे महत्वाचं आहे. आता तुम्ही भारतातही खूप फिरले आहात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही खूप फिरले आहात, तर ही कला टीथ आर्चरी आम्हीच पहिल्यांदा ऐकलेली आहे. तर अशी कला बाहेरच्या देशातही कुठे आहे का, की फक्त भारतात? नाही, म्हणजे ऍक्च्युली भारताच्या बाहेर पण होते, पण मोजकेच आर्चर आहेत. तर मोजकेच आर्चर असल्यामुळे मी ज्या वेळेस आर्चरीत आलो तर दादा म्हणे की तुमची वेगळी कॅटेगरी आहे. तर मी आलो, पण नंतर बघितलं की 2012 जो ऑलिम्पिक इयर असतो तर त्याच्यामध्ये रूल्स चेंज होतात. दर 4 वर्षांनी ऑलिम्पिक गेम्स जे असतात त्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस होतात. तर खूप साऱ्या कॅटेगरीज कमी झाल्या.
मी येऊन तर गेलो, मी म्हटलं कॅटेगरीचा मला ॲडव्हान्टेज मिळेल, पण ती मिळाला नाही. मला त्याच्यामध्ये पण ओपन कॅटेगरीमध्ये खेळावं लागलं. त्याच्यामध्ये खूप थोडंसं संघर्ष करावा लागतो. बट ठीक आहे. तर रँकिंग वगैरे माझी टॉप 8 मध्ये राहायची इंडियाच्या. नॉर्मलमध्ये पण चांगली राहायचं. नॉर्मलमध्ये म्हणजे जे एबल कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये पण स्टेटमध्ये आम्ही मेडल घेतलेलं आहे, ऑल इंडिया रिप्रेझेंटेटिव्ह. तर मग कुठेतरी असं वाटतं की आपण जरी असे असलो तरी आपल्याला म्हटलं याच्यात चांगलं करायचं आहे. लोकांना प्रेरणा मिळते ते वेगळी गोष्ट आहे. कारण बऱ्याचशा गोष्टी जेव्हा कोणी कोणी म्हणतं की आपके वजह से आर्चरी हमने स्टार्ट की, तर असे बरेच जण भेटले. तर एक वाटलं की जीवनात आपण काहीतरी म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये आपण काहीतरी सकारात्मक आपल्यामुळे आलेला आहे, तर त्याचा तो आनंद खूप वेगळा वाटला. आपल्यासाठी तर वाटतोच की आपण खेळलो इंडियासाठी, आपण मेडल म्हणजे नॅशनल लेवलला मेडल जिंकलो. तर ते त्याच्यापेक्षा कुठेतरी थोडं वेगळं होतं की कोणाच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह आलं आणि त्यांचं जीवन एक ते चांगलं जगत आहेत खेळाच्या माध्यमातून, तर तो आनंद खूप वेगळा आहे. तुमच्या आयुष्यामध्ये आता तुम्ही जसं सांगितलं की घरच्यांनी तुम्हाला खूप सपोर्ट केला, मित्रांनी खूप सपोर्ट केला आणि तुमच्या गुरूंनी पण खूप सपोर्ट केला. पण आपल्या भारतामध्ये खेळाडूंसाठी ज्या योजना असतात तर त्याचा खरंच खेळाडूंना फायदा होतो का, आणि सरकार कशी हेल्प करते खेळाडूंना? याच्यामध्ये दोन गोष्टी होती. एक तर आपलं स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, मला वाटतं की त्यांनी खूप काही गोष्टी याच्यामध्ये चेंजेस करण्याची गरज आहे. जसं आता आमचं इक्विपमेंट खूप महागडं येतं आणि म्हणजे भारतात वर्ल्ड मधले एक्सपेन्सिव्ह गेम मध्ये आर्चरी येतो. तर कुठेतरी आमच्यासारखे जे घरचे आहेत एक वेळा पैसे लावले त्याच्यानंतर म्हणतात की आता तुला बघावं लागेल. तर अशा वेळेस आम्हाला अडचण येतं, कारण सतत खर्च लागत असतो तुम्हाला. तर तो कसा करायचा, कारण आपण ऍथलीट बनण्याचा विचार करतो तर आपण 1 वर्षासाठी तर तयारी नाही करत. आपलं लॉंग ड्युरेशन असतं, 10 वर्षाच्या जवळपास आपलं एक विजन असते की येणाऱ्या 2 वर्षात काय करायचं आहे. मेहनतीचाच काळ मोठा असतो. त्याच्यानंतर येणाऱ्या टुर्नामेंट्स आहेत, त्या टेंटेटिव्ह त्यांचा टाइम टेबल, त्याच्या हिशोबाने आपली तयारी कशी, तर सगळं ते लागतं. त्याच्यासाठी लागणारा खर्च मीन्स क्रीडा साहित्य. तर क्रीडा साहित्य घ्यायचं आहे आपल्याला, तर मग त्याच्यासाठी खर्च काय येणार. तर हे सगळ्या गोष्टी जर आपण हा आर्चरी गेम असा आहे की तुम्ही दिवसभर प्रॅक्टिसचं जवळपास तुम्ही कंटिन्यू सेशन करू शकता. की ऍथलेटिक्स सारखं नाही का तुम्ही 2-3 तास केलं, तुम्ही दिवसभर सेशन करू शकता, थोडा ब्रेक घेऊन तुम्ही कंटिन्यू प्रॅक्टिस करू शकता. पण याच्यामध्ये जर जॉब करायचा म्हटलं, स्वतःसाठी जर आपण इन्कम सोर्स बघतो म्हटलं, तर मग कुठेतरी दुर्लक्ष होऊ शकते. तर ह्या गोष्टी म्हणजे फायनान्शियल ज्या प्रॉब्लेम्स आहेत, तर त्याकरिता गव्हर्नमेंटनी जसं आता नॅशनलला कोणी जात आहे तर त्यांच्यासाठी काय मदत होईल कागदावरती. मग ते मला एक थोडासा प्रॉब्लेम झाला की ज्यावेळेस 2021ला टोकियो पॅरालिम्पिक्ससाठी इंडिया कॅम्पमध्ये माझी निवड झाली की यांच्यामधून जे सिलेक्ट होऊन 2 इंडियाला कोटे येणार होते. तर मी नागपूर क्रीडा विभाग जे आहे त्यांना अप्लिकेशन केली. मला मेल आला की तुमचं निवड झालेलं पत्र द्या, मग आम्ही तुम्हाला क्रीडा साहित्य देऊ, असं काहीतरी होतं. मी म्हटलं मला तिथे जर इक्विपमेंट मिळालं तर मी चांगला परफॉर्मन्स करेल, या उद्देशाने मी त्यांना पत्र लिहिलं की कुठेतरी आहे. तर माझी ओव्हरऑल रँकिंग मला वाटते मी पहिल्या दिवशी 5th रँकवर होतो आणि सेकंड डेला जे होतं क्वालिफिकेशन केल्यानंतर तर मी 3rd रँकला होतो. तर ओव्हरऑल माझी 4th 5th असं काहीतरी होतं, कारण मी लक्षच नाही दिलं. मला माहिती मी 2च्या बाहेर आहे, त्याच्यामुळे मग 2च्या बाहेर असल्यामुळे माझी रँकिंग किती आहे मला याच्याशी घेणं देणं होतं. पण एक अंदाजा 4th 5thच्या जवळपास माझी रँकिंग होती असं मला माहिती आहे. तर मग ते कुठेतरी निराशाजनक आहे. जर तुम्ही मेडल जिंकले इंटरनॅशनल, तर तुम्हाला तर गव्हर्नमेंट खूप काही देतं, त्याच्याबद्दल काही डाऊट नाही आहे. तुम्हाला भरपूर सारी अमाऊंट जी आहे CR मध्ये मिळते, हे मिळते. परंतु ते केव्हा की जर असेच जर मला वाटतं की खेळाडूंनी इंटरनॅशनल जिंकायला पाहिजे तर तुम्हाला भरपूरशा खेळाडूंना आर्थिक मदत किंवा क्रीडा साहित्याची मदत होणं आवश्यक आहे. स्टेडियम बांधताय गव्हर्नमेंट, ठीक आहे, परंतु खेळणारा खेळाडू आहे, काही गेम मध्ये इक्विपमेंट खूप आवश्यक आहे. त्या कुठेतरी शिथिलता यायला पाहिजे नियमामध्ये की त्यांना फायनान्शियल बूस्ट कसं मिळेल खेळाडूंना. सेंट्रल गव्हर्नमेंट खूप छान करते. तुम्ही एक वेळा नॅशनल रँकिंग मध्ये आले, तुम्हाला स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया जे भारतीय म्हणजे भारत गव्हर्नमेंटची जी संस्था आहे ती खूप छान करते. तुम्ही एक वेळा गेले, तुमचं राहण्याचं तुम्हाला इव्हन म्हणजे तुम्हाला सांगतोय की एवढं डाएट तुम्हाला कधीच कुठे तुम्ही घरी सुद्धा नाही होऊ, एवढं न्यूट्रिशनल असतं. तुम्हाला प्रॅक्टिस करणे आहे, आराम करणे आहे, ह्या 2च गोष्टी. खायचं आहे तर तुम्हाला तिथे फ्री असतं वातावरण, खायला काय मिळेल. तुम्ही म्हणाल का मला 1 लिटर दूध पाहिजे, 2 लिटर ते भेटेल, ज्यूस भेटेल, ते ड्रायफ्रुट्स पासून सर्व गोष्टी.
म्हणजे म्हणण्याचा उद्देश असा की तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळते. तुम्हाला फक्त तिथे जायचं कशासाठी की स्वतःला प्रूव्ह करायचं आहे. तुम्हाला तिथे एवढं हेल्दी ऍटमॉस्फिअर मिळालं की तुम्हाला दुसऱ्या गोष्टीकडे लक्षच नाही द्यायचं. पण याच्यासाठी काही ऍप्लिकेशन वगैरे करावी लागते? नाही, ऍप्लिकेशन्स जर तुम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मध्ये जर इंडिया कॅम्प थ्रू जाते तर तुम्हाला ऍप्लिकेशन करायची गरज नाही. तुम्हाला रँकिंग मध्ये यावं लागेल. दुसरी आहे की भारतीय जे आपला आहे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया, तर त्याच्यामध्ये एक स्कीम चालते खेळाडूंसाठी 14 वर्षाच्या जवळपास. तर त्याच्यामध्ये निवड प्रोसेस चालते, निवड प्रक्रिया. तर तुम्हाला त्याच्या थ्रू जाता येतं. पण आपण ऑलरेडी नॅशनल असल्यामुळे ते इंडिया कॅम्प इंटरनॅशनल जे टुर्नामेंट्स आहेत त्याच्याकरिता तुम्हाला ते तयारी करून घेतात, सिलेक्शन ट्रायल्स घेतात. त्याच्यामध्ये तुम्ही जर निवड झाले तर तुम्ही इंडिया टीम सोबत मग रिप्रेझेंट करून तुम्ही इंटरनॅशनलला खेळता. स्टेट गव्हर्नमेंट मध्ये असलं फक्त क्रीडा प्रबोधिनी सोडून कुठलंच नाही आहे. तर त्याच्यामध्ये पण ते त्यांचं वेगवेगळे नॉर्म्स आहे. तर स्टेट गव्हर्नमेंटनी तेच म्हणणं आहे की थोडंफार खेळाडूंच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं की त्यांना कुठे अडचणी ते जर राहील तर देशाचं म्हणजे राज्याचंही नाव होईल, देशाचंही नाव होईल. आणि आपण जर विचार करतोय की देश आपला 2036 मध्ये आपण बिडिंग करतोय ऑलिम्पिकसाठी, तर फक्त आपण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करून नाही होणार, तर खेळाडूंना लागणार आहे. कारण शेवटी खेळाडूंना खेळायचं आहे. आणि खेळाडू जे आहे जर ते परफॉर्म करतील देशासाठी मेडल जिंकतील. तशा त्या उपाययोजना राबवल्या पाहिजे. आणि त्या शिथिलता खेळाडूंना अडचणी येऊ नये असे नियम नकोत. आता तुम्ही एवढा प्रवास करून चुकले आहात, इतके मेडल्स तुम्ही जिंकलेले आहात आणि आता तुम्हाला बघून सुद्धा अनेक लोक उत्साहित होतात किंवा प्रोत्साहित होतात असं म्हणू शकतो. पण तुम्ही कोणाला ट्रेनिंग वगैरे देता का? हा, मी ट्रेनिंग मधामध्ये सुरू केली होती की थोडंफार हा खर्च आहे तर कुठेतरी आपण मुलांना गाईड पण करायचं आणि त्याच्यातून इन्कम येतं. आपण आर्चरीसाठी थोडस आपल्याला मदत होईल. तर त्याकरिता मग मुलांना गायडन्स करणं सुरू केलं. आणि 2016च्या नंतर थोडस म्हणजे जवळपासच अकॅडमी ओपन केली. मुलं खेळलेत, नॅशनल लेवल पर्यंत काही गेले, स्टेट लेवलला काही मेडल्स मिळाले. तर ते सर्व एबल मुलं आहेत. तर याच्यामध्ये काही असे आहे की 70-80% की नॉर्मल फॅमिली मधले, आणि त्याच्यापेक्षा थोडं की ज्यांची कॅपॅसिटी नाही पण त्यांना आवडते आहे. तर असं ते म्हणजे ओव्हरऑल मुलं आहेत माझ्याकडे. तर काही जणांना अडचणी येतात पण करायचं आहे. काहींचं असं असतं की फक्त खेळायचं आहे, मुलांसाठी इंटरेस्ट म्हणून, त्यांना स्पोर्ट्समध्ये करिअर वगैरेशी काही घेणं देणं नसतं असंही बघितलं. म्हणजे पर्सनल जो अनुभव बघितलेला आहे. काहींना वाटतं की त्यांच्या मुलांनी करावं, मेडल मिळावं, त्यांना नोकरी भविष्यात, जसं माझ्या घरच्यांनी बघितलं तसे ते स्वप्न मला त्यांच्या पॅरेंट्स मध्ये दिसतात. याच्यामध्ये मी जरी काही फीज जरी चार्ज करत असलो तरी मी कुठेच एखाद्या मुलाची कॅपॅसिटी नसेल तर मी त्यांना खेळापासून वंचित करतो, तुम्ही फक्त पाठवा. तर अशामध्ये मी म्हणजे मला माझे दिवस आठवतात की आपल्याला ज्यावेळेस नव्हते तर आपल्याला भरपूर जणांनी मदत केलेली आहे. त्यांनी कधी आपल्याकडे 1 रुपयाची डिमांड नाही केलेली आहे. तर असं चित्र माझ्यासोबत जेव्हा निर्माण होतं तर प्रत्येकाला पैसेच म्हणजे फीज ही कंपल्सरी नसावी. त्या फीजमुळे त्या मुलांनी खेळणं थांबू नये त्यांचं मला असं वाटतं. आता मी एक मुलगी होती ते तिच्यासाठी इक्विपमेंटसाठी जेवढं होईल तेवढं थोडंफार माझ्याकडनं केलं तुझ्यासाठी. मग आता काही वर्षानंतर आता एक छोटी मुलगी होती तिच्यासाठी केलं. आणि काही काही मुलं असतात तर त्यांच्यासाठी फीज एकदम कमी, असं वगैरे ते चालतं. तर माझा दृष्टिकोन खेळत राहणे आणि खेळाच्या माध्यमातून मला वाटतं की फिजिकल ऍक्टिव्हिटी होते. दुसरी गोष्ट ही की आता जे बघतोय की आता आपलं जे लहानपण होतं तर ते घरापाशी ग्राउंड्स भरपूर अवेलेबल होतं. आपण कुठं काही खेळायचो, क्रिकेट, जे आपल्याला जे देशी आपले खेळ मिळतील आपण ते खेळायचो, ते ऍक्टिव्हिटी. आता ते राहिले नाहीत. दुसरी गोष्ट की आपण कुठेही जा, म्हणजे मी कुठे कधी कधी मोटिवेशनल टॉकला जातो तर ते सांगतो की स्पोर्ट्स हे फिटनेस म्हणून बघा. जर ॲज अ तुम्ही स्पोर्ट्स करिअर नाही बघितलं तरी ऍटलिस्ट हे आहे. तुम्ही डॉक्टरकडे गेले तर तो एक सांगतो एक्सरसाइज करो आणि प्राणायाम करो, ये करो, वो करो. तुम्हाला फिटनेस नावाची टॅबलेट नाही देत की गोळी खा सर्व ओके होऊन जाईल. तर कुठेतरी पॉझिटिव्ह आहे की ह्या गोष्टी म्हणजे दुसरा ॲडव्हान्टेज काय आहे ते बघायला पाहिजे. ॲज अ स्पोर्ट्स तुम्ही करिअर न बघता की आपल्याला शरीराला कुठेतरी फिजिकली ऍक्टिव्हिटी होते तर ते सकारात्मक बघायला पाहिजे मला असं वाटतं. आपण आता फिजिकल ऍक्टिव्हिटी बद्दल बोलतोय पण खेळाडूच्या आयुष्यात शरीर सुदृढ असणं हे खूप आवश्यक आहे. पण जसं जसं वय वाढतं तसं तसं हे ऑब्विस आहे की शरीरात काही ना काही बदल तर होतीलच. तर अभिषेक तावरे या खेळाडूच्या आयुष्यात वाढत्या वयासोबत काय काय बदल झाले? भरपूर गोष्टी चेंजेस झाले. म्हणजे सुरुवातीला जो वेळ होता तो मला फुल टाइम मी द्यायचो आर्चरीला. मग जसं जसं मग काही गोष्टी वाढत गेल्या
तर तो टाइम जो आहे तो ड्युरेशन कुठेतरी कमी झाला. त्याचा नक्कीच खरंच खेळावर परिणाम होतो. जसं मी सांगितलं की आपल्याला मग इन्कम सोर्स वाढवण्यासाठी मग सर्व गोष्टी कराव्या लागतात. मग डोकं आपलं असं जागेवरती नाही राहत, थोडं कुठेतरी डिस्ट्रॅक्ट होऊन जातं प्रामाणिकपणे सांगायला गेलं तर ते कुठेतरी भविष्याचा विचार आपल्या डोळ्यासमोर येतोच. तर ह्या फिजिकल ऍक्टिव्हिटीचा एज वाईज तर येतो, पण एवढा नाही येत की 100% चेंजेस येते. कुठेतरी थोडं चेंजेस येत असतात. पण त्या स्टेजला आपण कुठे आहोत आणि त्या स्टेजला बाकीचे जे मुलं आहेत, जे नवीन एजवाले, तर त्यांच्यामध्ये आपली कुठे कॉम्पिटिशन आहे. कुठेतरी आपल्याला वाटतं की आपण करू शकतो की नाही. किंवा मग ऍज अ कधी कधी स्पोर्ट्समनचं असं असतं की तो शेवटपर्यंत असं वाटतं की त्यांनी जोपर्यंत शरीर चांगलं असं चालतं फिरतं, त्यांनी स्पोर्ट्सवर ऍटलिस्ट ग्राउंडवर जाऊन आपण बघावं. खूप जणांची लाईफ असते चांगल्या ऍथलीटची, जे जेन्युअन असतात ना ऍथलीट आतमधून, तर ते ग्राउंडवर जाऊन भला खेळतील नाही, पण त्यांना एक सवय झालेली असते स्पोर्ट्सची. तर म्हणजे आता असं आहे की मी पहिले 8-8 तास द्यायचो, तर आता मी खूप झालं 2 तास. मग कधी कधी माझं गॅप खूप पडते, मला कुठे कुठे बाहेर जावं लागतं. मी कुठे कुठे बाहेर ट्रेनिंग कॅम्प्स माझे स्वतःचे पण. तर असं करताना तो प्रवास आता जो अगोदरचा होता एक ऍज अ ऍथलीट म्हणून, तो कुठेतरी कमी झालेला आहे. त्याचा परिणाम माझ्या खेळावरती खरंच झालेला आहे. तर पर्सनल आयुष्याचा काही बदल झालेलाच असेल. ते होतच. वेळ अशी येते की प्रत्येकाच्या पर्सनल लाईफ मध्ये फक्त एवढ्या की कंपॅरिझन नाही करू शकत आपण, कारण प्रत्येकाची लाईफ वेगळी असते, प्रत्येकाचं प्रायोरिटीज पण चेंज होतात वेळेनुसार. मग आपण इथून मग विचार करतो पर्सनल लाईफ, घरच्यांचा सर्व डोक्यामध्ये प्रत्येकाचा येत असतं, तसं माझंही येतं. फक्त त्याला कोणाला लवकर ओव्हरकम करतात, मग कुणी थोडंसं, कोणाला जास्त टाइम लागतो, कुणी सोडून देतात, तर असं असतं. तर आपल्याला चॉईस करायचं, आपल्याला काय करायचं, सोडून द्यायचं आहे की आपल्याला जो पार्ट आहे एवढा जो स्ट्रगल वाला म्हणा, पर्सनल लाईफ साईड जसं स्पोर्ट्स मधला एक असतो, तर कुठे कुठे कधी कधी मन असं करतं की जाऊ दे, बघू, नंतर सोडून, कधी कधी नाही करून घ्यायचं आहे. तर स्वतःला एक बूस्ट करता येतं आपल्याला. आपण स्पोर्ट्स मध्ये हार नाही म्हणायची, जे होईल ते बघायचं. तर ह्या गोष्टी नक्कीच एक म्हणजे सकारात्मक परिणाम आपल्याला मिळतोच. डोक्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह येतात गोष्टी, पण आपल्याला त्या पॉझिटिव्ह आणि म्हणजे निगेटिव्ह करायचं असेल तर मग सोडून द्यावं लागेल. पॉझिटिव्ह करायचं असेल तर मग आपल्याला ज्या गोष्टी कराव्या लागतील त्यासाठी ते कराव्याच लागतील. तसंही म्हणतात ना की जिद्दीशिवाय तुम्ही स्पोर्ट्समॅन होऊ शकत नाही. हा प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. ते स्पोर्ट्समॅन असं जरूर नाही की स्पोर्ट्समॅन मध्येच, कोणी आता उद्योग करतात त्यालाही येतं. ते तर आहे. सगळ्या गोष्टीमध्ये स्ट्रगल आहे. एक विराट कोहलीचं सेंटेन्स आठवतंय की त्यांनी म्हटलं की मैंने स्ट्रगल लाइफ में नहीं किया, मैंने बोले सिर्फ मेहनत की है, मेरे को खाने को नहीं मिला, क्या बोले मेरे को कोई चीज लेने के लिए तकलीफ. म्हणजे त्यांनी थोडंफार अशा काहीतरी ज्या गोष्टी मला आठवते त्यांच्या एक व्हिडिओ मधून, तो स्ट्रगल उसके लाइफ में जिसको खाने के लिए मिला, हर चीज के लिए तरसना पड़ा, तो वो स्ट्रगल होती बोले. तो मैंने सिर्फ मेहनत की है बोले. तर ज्यांच्या लाईफ मध्ये स्ट्रगल आणि मेहनत असते त्याचं खूप वेगळं लाईफ असतं. म्हणजे लाईफ मध्ये हारत नाही सहजासहजी, जे होईल ते बघतात. पण तुमच्या आयुष्यात असा कोणता प्रसंग झालाय का की ज्यावेळेस तुम्ही खूप खचून गेले आहात, किंवा तुम्हाला असं वाटलं असेल की नाही आता मी आर्चरिंग करूच शकत नाही, आणि त्यातून तुम्हाला कोणीतरी सावरलं असेल, असा जो तुम्ही आजपर्यंत विसरू शकलेले नाहीये, असा एखादा प्रसंग? 2-3 प्रसंग आहे त्याच्यामध्ये. म्हणजे स्पोर्ट्सशी रिलेटेड म्हटलं तर मग तेच आहे की कधी कधी असं वाटायचं की ज्यावेळेस छोटे छोटे मुलं हे करायचं, मी आता काय करू, माझ्याच्याने होईल की नाही. आणि त्यानंतर मग कोचनी थोडस बोलणं बंद केलं तर म्हणजे नाही झालं होतं माझ्याच्याने सहन. तर रात्री मी 1 वाजेपर्यंत जवळपास डोक्यात तेच रूम मध्ये एकटा आणि बघत होतो फॅनकडे, आणि माझ्या डोळ्यातून पाणी निघून गेलं होतं. तर त्या सगळ्या गोष्टी असते, तर त्या वाईट वाटतंय. बट म्हणजे त्याच्यातून हेच असतं की आपण का बरं, मला वाटतं की जे आपण म्हणतो ना तो फेज असतो आपला, तोच एक असतो की आपल्या याच्यातून निघायचं आणि कसं निघायचं. 2 गोष्टी आहे की आपल्याला प्रॉब्लेम तर कळत आहे पण सोल्युशन नाही मिळत कधी. जर सोल्युशन मिळालं तर मग आपण ते ओव्हरकम करून निघून जातो. तर मला तेच होतं की सोल्युशन नाही भेटत, काय करू. तर मग थोड्या वेळाने मला मिळालं आणि व्यवस्थित व्हायला लागलं. जेवढं होते माझं मी 100% दिलं. बाकी सगळ्या गोष्टी ज्या होत्या माझ्या नशिबात त्या मिळाल्या. भरपूर काही गोष्टी मला असं वाटतं कधी कधी की मी हा विचार नाही केला तर मी भारताचा पहिला टीथ आर्चर बनेन, किंवा मग मी टीव्हीवरती येईल, हिस्ट्री टीव्हीने येईल, किंवा ह्या जेवढे चांगले चांगले लोक आहेत यांच्याशी माझी ओळख होईल. देवदत्तजी नागे जे आदिपुरुष मला हनुमानजी, ते माझ्यासोबत मला फेसबुक थ्रू मला रिक्वेस्ट पाठवतील, आणि माझ्यासोबत ते जवळपास 27-28 मिनिटं बोलले फोन नंबर घेऊन. 4-5 महिन्यानंतर त्यांनी मला पर्सनली त्यांनी शेअर केलं की मित्रा मी पण म्हणे
बॉडी बिल्डिंग माझं हे होतं, खूप डाएटला पैसा लागतो, तू हार नको मानू, 100 दरवाजे असतात, आपण 90 नंतर हार मानायला लागतो, काही लागलं तर मला सांग. आणि म्हणजे त्यांनी एक मला पॉझिटिव्ह केलं की मी पण बॉडी बिल्डिंग करायचो, वडापावरती दिवस काढले, लालपरीने फिरायचो, आज मी इथपर्यंत आहे. परंतु मी माझं स्पेशल कलेक्शन म्हणजे थोडंफार पर्सनल लाईफ बद्दल त्यांनीच शेअर केलं की माझ्याकडे लाल कलरचं स्पेशल कलेक्शन, गाड्यापासून सर्व. तर म्हणे मी एक अलिबागला टुर्नामेंट झाली होती, तिथे हाताने एवढं तू दाताने कसं करतो. मी नागपूर आलो की मला तुझं आर्चरी करायचं आहे, ओढायचं आहे, बघायचं आहे. तर त्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या. म्हणजे खूप काही मिळालं मला, असं म्हणता नाही येईल की आर्चरीने काही नाही दिलं, खूप काही नाव दिलं, सर्व दिलं. आज माणूस तर कसं आहे की जीवनामध्ये मी एक गोष्ट मधामध्ये शिकलो की म्हणजे माणसाला तर सर्वजण जगतात, पण आपलं काय बनून जगायचं किंवा मरायचं आहे हे आपण ठरवायला पाहिजे. ते तर आहे. आम्ही एक छोटीशी मजाक मध्ये मित्र होते की एक लाईन अशीच बनवली, जगावं असं जगावं की जगावं तसं जगावं की इतिहासाच्या पानामध्ये आपलं सुद्धा एक नाव असावं. असं आम्ही असं मजाक मध्ये ते बनवलं होतं आणि ते कधी कधी असं निघून जातं. तर आपण छोटस का असे ना की आपल्या जीवनामध्ये आपलं नाव आहे आणि ते पण भारताचं असं नाव लागलं तर खूप जण म्हणतात, मी कधी कधी विचारलं मी मेडल नाही जिंकलो शकलो तर म्हणतात अरे म्हणते तुला एवढं नाव लागलं. मी म्हटलं ते नाव ठीक आहे, ते मिळालं, मी त्याच्यासाठी नाही केलं, मी कशासाठी केलं. तर कुठेतरी त्या गोष्टी मनामध्ये खंत राहील की आपण मेडल जिंकायला पाहिजे होतं, तर ती खंत नेहमीच मनात राहील. पण तरी तुमचा प्रवास हा पुष्कळ जणांसाठी हा एक खूप मार्गदर्शक प्रवास झालेला आहे. आता जे नवीन खेळाडू आहेत तर त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल की अडचणींवर कसा मात करायची? ऍक्च्युली कसं आहे की डे बाय डे स्पोर्ट्स खूप वेगळं होत चाललेलं आहे. पूर्वीचे स्पोर्ट्स कसं होतं, तुम्ही खेळले, निवड झाली, तुम्ही गेले, तुमच्याकडे बॅकअप टीम नाही, ना फिजिओ ना तुमचा मॅनेजर, काहीच नाही. खूप खर्च करून जावं लागायचं. आज काळ बदललेला आहे, त्या काळानुसार तुम्हाला जर प्लेअर घडवायचं असेल तर तुम्हाला तयारी करावी लागेल. जसं आज आपण इंजिनिअरिंग करायची तर आपण अगोदर 10वी पासून ठरतो याला काय काय करायचं आहे, तसं स्पोर्ट्स फील्ड झालेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये बूस्ट होणार आहे. 2036 आपण ऑलिम्पिक बिडिंग करतोय तर ते 4 वर्ष अगोदरची तयारी नाही, तुम्हाला तयारी आतापासून करावी लागेल. कारण तुम्ही हे विचार नको करा की मी देशासाठी म्हणजे मी माझ्यासाठी मला तिथे जायचं आहे, तुम्हाला देशासाठी जायचं आहे. आणि जर तुमचा होस्ट जर तुमची कंट्री करतात तर तुम्हाला 100% द्यावं लागेल. 100 म्हणजे तुम्हाला त्याच्यापेक्षा कितीतरी जे विचार आहे आपले त्या विचाराच्या पलीकडे जाऊन आपला विचार करावा लागेल. तेव्हा कुठंच हे आहे. त्याच्यामध्ये पॅरेंट्सचा रोल खूप आहे की तुम्ही त्यांना मुलांना कसं काय गाईड करता, त्याच्यामध्ये कसे उभे राहता किंवा मदतच सोडता काय प्रवास. त्यानंतर गव्हर्नमेंटचा रोल खूप मोठा आहे फॅसिलिटीज देण्यामध्ये. पॅरेंट्सचा खूप महत्वाचा रोल आहे. कारण मी जो अनुभव बघितलेला आहे, मी आजपर्यंत मला माहित नाही मी आज जॉब मिळेल नाही मिळेल हा प्रश्न नाही आहे, पण एवढा आहे की माझ्यामध्ये एवढी स्किल आली की मी अर्निंग करू शकतो आणि मी जगू शकतो. तर असंच बाकीच्या खेळाडूंसाठी खूप सारे पॅरेंट्स आहेत जे कॅपेबल आहेत, परंतु ते एक शुअरिटी बघतात. आणि मला वाटते की आपल्या भारतामध्ये असं आहे की 0 नाही तर हिरो. तुम्ही जर मेडल मिळत खूप, आणि जर तुम्ही मेडल नाही मिळवलं तर ते इंटरनॅशनल प्लेअर ते बिचारे कुठे आहेत, तर त्यांची जी किंमत व्हायला पाहिजे किंवा कुठेतरी त्यांना गव्हर्नमेंट तर्फे काहीतरी मिळायला पाहिजे, ते काहीच नाही मिळत. असं म्हणजे बिलकुल मला कुठेतरी शोकांकित वाटतं. ती जी गॅप आहे ना ती खूप मोठी आहे. ती कुठेतरी गव्हर्नमेंटने लक्ष द्यायला पाहिजे. भारताचं भविष्य जसं आपण म्हणतो हे खूप जणांना माहित नसेल. देशाची जर सुपर पॉवर बनायचं असेल तर खूप काही गोष्टी मॅटर करतात. त्याच्यामध्ये स्पोर्ट्स आहे. जर स्पोर्ट्स मध्ये जर तुम्ही ऑलिम्पिक मध्ये जर तुम्ही मेडल टॅलीमध्ये तुम्ही टॉप 5 टॉप 10 मध्ये राहिले तर तुमची सुपर पॉवरकडे वाटचाल आहे हे असं मोजतात. 2008ला चायनाने बीजिंग ऑलिम्पिक होस्ट केलं होतं. एक गोल्ड मेडलनी अमेरिकेला मागे पाडलं. तर एक त्यांची तयारी 2 वर्ष 4 वर्षाची नव्हती. त्यांनी खूप वर्ष अगोदर तिथल्या मुलांना त्यांनी सिलेक्ट केलं, तू कुठल्या गेम मध्ये जाऊ शकतो, आणि त्यांच्यावरती बरीचशी मेहनत घेतली. त्यामुळे त्यांनी अमेरिकेला बीट केलं. नाही तर अमेरिकेसारखं सुपर पॉवर जे दर ऑलिम्पिकला एक नंबर 1 वर असते, मग तशी तयारी आपल्या देशालाही करावी लागेल. तशी तयारी प्रत्येक पॅरेंट्स प्रत्येक खेळाडूला करावी लागेल. खूप काही गोष्टी आहेत, कुठल्याच गोष्टी इझी नाही आहे. आजचा काळ असा की युट्यूब इकडे तिकडे सोर्सिंग तुम्ही कुठेही जाऊ शकता, कुठेही रीच होऊ शकता, पण कॉम्पिटिशन पण तेवढीच कठीण झालेली आहे. तर तुम्ही तुमची दिशा
सर्व गोष्टी आहेत. जर तुम्ही 10 ठिकाणी जर आपण 10 जर एक म्हणतो ना एक अश्व आहे त्याचे 10 घोडे असतील तर 10 घोडे 10 ठिकाणी जायचं तयार करता आपण कुठेच नाही पोहोचणार. तसंच जर 10 घोडे एका दिशेला पळतील तर नक्कीच होईल. 2 गोष्टी मी एक सांगेल की एक तर आपली चूक ऍक्सेप्ट करणे लाईफमध्ये, ती खूप मोठी गोष्ट आहे. आणि ती चूक सुधारून आपल्याला काय करायचं आहे, तो छोटा असो किंवा मोठा असो, ज्याच्याकडून आपल्याला चांगलं मिळतंय, आपल्या लाईफमध्ये चेंजेस येते किंवा आपल्या फील्डमध्ये चेंजेस मिळते आणि पॉझिटिव्ह त्याचं मिळते आहे, तर ते घ्यायला पाहिजे. तुम्हाला पण नक्कीच माहित असेल की सचिन तेंडुलकर खूप वेळा आउट व्हायचे एलबीडब्ल्यू. एका वेटर आहे की ते रूम बॉय आहे, त्याने सांगितलं तुमचं पॅड काहीतरी असं ते मोठा आहे. त्या व्यक्तीने एवढं मोठे जे आज एवढे मोठे व्यक्तिमत्व आहे सचिन तेंडुलकर, तर त्या व्यक्तीने ते एवढ्याशा जो व्यक्ती असेल त्याचं ऐकलं. तर आपण काय आहोत हा विचार करायला पाहिजे. तुलना करायची ते चांगल्या गोष्टीसाठी करायला पाहिजे की तो तेवढा मोठा व्यक्ती असून तो असा त्याचा असा नेचर आहे किंवा तो असा राहणीमान आहे तर त्याचं असं आहे, मग आपण कशाला. बरोबर आहे. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही इथे उपस्थित राहिलात, आपल्या वेळात वेळ काढून इथे आलात आणि आमच्याशी खूप छान चर्चा केली. तुमचा प्रेरणादायी प्रवास ऐकून आम्हालाही खूप छान वाटलं. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आजची मुलाखत फक्त मुलाखत नव्हती, हा एका स्वप्नपूर्तीचा, जिद्दीचा आणि काहीतरी वेगळं करून दाखवण्याच्या वृत्तीचा साक्षात्कार होता. भेटूया अशाच नवीन पाहुण्यांसह. तोपर्यंत तुम्ही बघत राहा देशोन्नती. नमस्कार.